28 धावांची आवश्यकता। गोलंदाजीमध्ये बदल सतीश ज्याच्यावरती नजर काय अफलातून यावेळेला क्षेत्ररक्षण केले, अद्भुत फिल्डिंग केले आणि दोनदा त्याने नॉन स्ट्रायकर एंडला जो यावेळेला यष्ट आहेत त्या यष्टरवरती चेंडू टाकला होता, अर्थात थ्रू केला होता। सुंदर अशा प्रकारची कामगिरी। पुढे सरसबत यावेळेला निश्चितच खेळायचं होतं, थ्रो तितकासा चांगला होता। यष्टनच्या मागे सतीश आहे, गोलंदाजी करणारा गोलंदाज सतीश आहे। मैदानामध्ये आपण पाहू शकता अक्षय आणि दुसऱ्या बाजूला नैनेची जोडी आहे। उर्वरित चेंडूंचा विचार केला 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता। 10चा फरक आहे। यावेळेला दोन चांगले फटके सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण होईल। 2-3 चांगले चेंडू बॅट्समनवरती पुन्हा एकदा दबाव टाकतील। कोण जिंकणारा सामना? विराटन खुर्द की बिलंगी, पुन्हा एकदा एक रोमहर्षक सामना। यंगस्टर विडी आणि शिवनेरी विराटन पैसा बसून मॅच झाला, श्वास रोखून ठेवणारा सामना झाला, उत्कंठ शिगेला पोहोचली होती। तशाच प्रकारचा सामना परत येणार का हा प्रश्न निश्चित आहे। स्ट्रायकरला बॅटिंग करण्याकरता बॅट्समन पुन्हा एकदा सज्ज होतोय। अक्षय सतीशचा पुढचा चेंडू, ओ हो कितींदा दोनदा त्यांना थ्रो चांगला केला। आता गोलंदाजी करताना डाबी यष्टी वागवले, फलंदाजाला पडले भूल, दांडी झाले गोल। अफलातून गोलंदाजी सतीश कडून। टिमक्याची चोली बाई रंगाने फुलाइली, टिमक्याची चोली बाई रंगाने फुलाइली। तुझी माझी जमल जोरी, माझी आगरी राजा रे। थैंक यू। कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा, उसी तरह से अक्षय भाई आपने इस गेंद को क्यों छोड़ा? कहाँ खड़े थे आप? बल्लेबाज की बात करें, अक्षय बैक टू द पेपर चले गए, तो ये गेंद आपको छोड़नी नहीं थी। बिल्कुल आप छठे स्टंप पर खड़े थे, पीछे से 3 स्टंप दिखाई दे रहे थे, तो सतीश ने देखा एक बार शिकार उनके सामने था और क्या निशाना लगा। जैसे कि देखिए तो एक बार फिर बात की नजर, अर्जुन का निशाना संधि नहीं कर सकते, उसी तरह से सतीश के ऊपर आप संधि नहीं कर सकते। पहले इन्होंने थ्रो किया था, कमाल का एक बार फिर वह प्रदर्शन था। अभी एक बार फिर गेंदबाजी करने के लिए आए तो एक बार फिर टारगेट इनको मालूम है कहाँ एक बार फिर गेंदबाजी करनी है। धावपल करते एकूण डबा झाले 25-5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। विराटन खुर्द संघाला निश्चितच धावांची आवश्यकता आहे, परंतु मैदानामध्ये बॅट्समन आपण पाहू शकता तर प्रेझेंटी लावून परत जात आहेत। त्यांच्यासाठी गाणं वाजतंय तू चल मैं आया। थँक्यू डीजे, खूप छान अंपायरिंग आता आपण पाहू शकता, कारण हा जो आपण बॉल बघितला बरोबर मिड स्टंप वरती होता, प्लम्प एलबी। आणि मला वाटतं अगोदर सांगण्याची आवश्यकता नाही, थोडं आम्ही बघितलं रिप्ले मध्ये, त्यानंतर निश्चितच आपण पाहिलं तर बरोबर मध्य एसटी वरती हा चेंडू होता आणि पायावरती आदळला। अपील यावेळेला उचलून धरलंय, अर्थात विरळ नायरनं आकाशाकडे बोट केलंय आणि आता अडचणी वाढलेल्या आहेत। विराटन खुर्द संघाच्या अडचणी वाढलेल्या आहेत। विलंगी 11 संघाकडनं चांगली कामगिरी, सतीश जबरदस्त गोलंदाजी केली, भन्नाट गोलंदाजी त्याने केलेली आहे। फिल्डिंग आणि बॉलिंग मध्ये तो दादागिरी करतोय। बस झाली दुनियादारी, मैदानात पिक्चर सुरू आहे लय भारी। बाप्पा मोर्या चषक 2022 जिंकण्याची झाली तयारी, पाहूया कोण पडते कोणावर भारी। सामन्याची रंगत पुन्हा एकदा वाढणार आहे। ज्यावेळेला हवे चेंडूच्या खाली सतीशच्या मागे असलेला क्षेत्ररक्षक पकडलाय झेल, बॅट्समन ठरला फेल, निलेशने पकडलाय झेल। काय जबरदस्त कामगिरी सतीश, वाह वाह वाह, हॅट्रिक पूर्ण केली गेलेली आहे।